आज बनवूया व्हेज पुलाव। लागणारं साहित्य, हा आपण बासमती तांदूळ घेतलाय, तो आता आपण भिजून घेऊया। कांदा, टोमॅटो, वटाणा, गाजर, फ्लावर, शिमला मिरची, व्हेज पुलाव मसाला, आपला घरगुती मसाला, हळद, मीठ चवीप्रमाणे, आणि याच्यामध्ये मी लसूण, अद्रक आणि कोथिंबीर याची पेस्ट केलेली आहे, दही। आपला तांदूळ भिजूस तर आपण भाज्यांना मसाले वगैरे लावून घेऊया। थोडी हळद, घरगुती आपला घरगुती लाल तिखट मसाला, हा व्हेज बिर्याणी मसाला, मीठ चवीनुसार, दही, आलं, लसूण, कोथिंबीर, मिरचीची पेस्ट। हे मसाले वगैरे आपण हे मिश्रण आता एकजीव करून घेऊया। अशा प्रकारे आपण सगळं एकत्र करून घेतलेलं आहे। आता आपण हे थोडा टाइम मुरत ठेवूया, तोपर्यंत आपण तांदूळ उकडून घेऊया। भात उकडण्यासाठी आपण गरम पाणी करायला ठेवलेलं आहे, त्यात आपण असा लिंबू पिळून घेऊ। लिंबू पिळून घेतल्याने भात असा आपला मोकळा होतो, त्याच्यामुळे थोडंसं लिंबू आपण पिळून घेऊया। मीठ टाकूया चवीनुसार, थोडंसं तेल टाकून घेऊया। पाण्याला अशी मस्त उकळी आलेली आहे, त्यात आपण भिजवलेला तांदूळ टाकून घेऊया। तांदूळ असा टाकून घेतलेला आहे। पुलावसाठी आपण बासमती तांदूळ यूज करू। गॅसवर असा कुकर ठेवलाय गरम व्हायला। आता त्याच्यामध्ये आपण तूप टाकून घेऊया। मी मोस्ट ऑफ पुलावसाठी तुपाचाच वापर करते, तुम्ही तेलाचाही वापर करू शकता। तूप आपलं असं गरम झालेलं आहे मस्त। आपण त्याच्यामध्ये जिरे, आधी आपण मोहरी टाकली, आता आपण जिरे टाकून घेऊ। कढीपत्ता टाकून घेऊ। जिरे मोहरी मस्त तडतड, आता आपण कांदा टाकून घेऊ। कांदा असा आपण मस्त परतून घेऊया। कांदा आपला मस्त लालसर मऊसर झाला, आता आपण त्यात टोमॅटो टाकून घेऊया। आता आपण असं मस्त परतून घेऊया। टोमॅटो असा मऊ होऊस तर आपण त्याला फ्राय करूया। तांदूळ आपला मस्त उकडलेला आहे, भात असा मस्त शिजला। आपण याच्यामध्ये काढून घेऊया एका चाळणीमध्ये, म्हणजे पाणी निथळेल त्याचं। राईस आपण असा मस्त चाळणीत काढून घेतलेला आहे। आता तोपर्यंत आपण बाकीची तयारी करूया। टोमॅटो आपला मऊसर मस्त झाला आहे, आता आपण त्याच्यामध्ये बाकीचे व्हेजिटेबल टाकून घेऊया। बाकीचे व्हेजिटेबल असे टाकून घेतले, आता मस्त आपण हलवून घेऊया। मस्त असं एकत्र करून घेतलंय। आता आपण थोडा टाइम याला वाफेवर शिजून घेऊया, 5 मिनिटं। भाज्या शिजवताना पाण्याचा वापर नाही करायचा, कारण की ऑलरेडी आपण दही टाकले। दह्याला असं थोडं पाणी सुटतं, त्याच्यामध्ये भाज्या आपल्या व्यवस्थित शिजून जातात। आपली भाजी शिजूस तर आपण मस्त भातासोबत खायला आपण रायता बनवूया। चला मग रायत्यासाठी लागणारं सामान: दही, कोथिंबीर, चाट मसाला, थोडा जिरा पावडर, बुंदी, लाल तिखट आणि आपलं मीठ। काश्मीरी लाल तिखट मिरचीचा वापर करायचा। चला मग आपण आता रायता बनवून घेऊया। टोपामध्ये असं मस्त दही काढून घ्यायचं। दही आता आपण फेटून घेऊया। दही असं आपलं फेटून झालंय, त्यामध्ये आपण थोडे जिरा पावडर टाकूया, थोडा चाट मसाला टाकूया, थोडी काश्मीरी लाल तिखट पावडर टाकूया, मीठ चवीनुसार। मस्त आता व्यवस्थित आपण एकत्र करून घेऊया। मस्त असं एकत्र झालेलं आहे, त्यामध्ये आपण पाणी टाकूया। बुंदी रायता टाकून घेऊया। आता आपण मस्त वरतून कोथिंबीर टाकूया।
बुंदी रायता आपला रेडी झालेला आहे. भाजी आपली शिजलेली आहे. आता आपण उकडलेला राईस टाकून घेऊया. राईस आपण टाकून घेतलेला आहे. आता आपण थोडा टाइम असं ठेवूया वाफेवरती 2 मिनटं. व्हेज पुलाव आपला रेडी झाला आहे. वरतून अशी कोथिंबीर टाकून घेऊया. व्हेज पुलाव रेडी आहे. चला मग आता जेवून घेऊया आपण. येताय ना तुम्ही? किती असा मोकळा असा मस्त व्यवस्थित आपला व्हेज पुलाव झाला आहे. चला मग जेवायला आता. कसली वाट बघतात आहे? चला पटकन. अद्वैत, कसा झालाय बाबू? सुंदर.